महाराष्ट्र के जलगांव से आ रही है एक बेहद सनसनीखेज खबर। सत्ता की हनक और टेंडर की मलाई के चक्कर के बीच सड़क पर जो दंगल शुरू हुआ, शहर की कानून व्यवस्था का सरेआम जनाजा निकल गया। मामला नगर निगम के एक मोटे टेंडर का है। इस टेंडर को लेकर वाल्मीकि नगर इलाके में भाजपा के पूर्व नगर सेवक कैलाश सोनवने और निर्दलीय उम्मीदवार के पति राहुल ठाकरे के गुट आमने सामने आ गए। पहले दोनों के बीच जमकर गालियां गूंजी और फिर देखते ही देखते लात घूंसे चलने लगे। लेकिन पिक्चर अभी बाकी थी। अपनी शिकायत लेकर जब पूर्व नगर सेवक कैलाश सोनवने न्याय की उम्मीद में शनिपेट पुलिस थाने की सीढ़ियां चढ़े, तो किसी ने सपने में भी नहीं सोचा था कि थाने के अंदर भी बवाल हो जाएगा। आरोप है कि राहुल ठाकरे ने बेखौफ होकर खाकी की मौजूदगी में ही सोनवने पर थाने के अंदर ही दोबारा जानलेवा हमला बोल दिया। बताया जा रहा है कि इस बवाल के पीछे सिर्फ टेंडर का पैसा नहीं, बल्कि सियासी इंतकाम की आग भी सुलग रही है। याद दिला दें कि पिछले नगर निगम चुनाव में कैलाश सोनवने की बेटी प्रतीक्षा और राहुल ठाकरे की पत्नी चैताली के बीच कांटे की टक्कर हुई थी। उस वक्त तो प्रतीक्षा ने जीत का परचम लहराया था। हार की वही टीस और सियासी खुन्नस अब टेंडर के बहाने ज्वालामुखी बनकर फूट पड़ी है। फिलहाल पुलिस पूरे हाई वोल्टेज ड्रामे की जांच का दावा कर रही है, लेकिन सबसे बड़ा सवाल यह है कि जब शहर के पुलिस थाने ही सुरक्षित नहीं, तो आम आदमी कहां जाए? क्या जलगांव में खाकी का खौफ खत्म हो चुका है? यह सवाल बन चुका है आवाम के बीच। ही इन्व्हेस्टिगेशन आत्ताच 1 तासच झालेलं आहे. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं, ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल. आणि एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करू. निवडणुकीच्या वादाची काही किनारे कोणत्या पक्ष आहेत त्याच्यात? कोण? दोन वेगळ्या पक्ष आहेत कराचे. 2 वेगवेगळ्या पक्षाचं आहे. कोणते पक्ष? ही माहिती घेऊन सांगतो. निवडणुकीच्या वादाची काही किनारे हं? निवडणुकीच्या वादाची काही किनारे काय आजच्या काळामध्ये? म्हणजे तेव्हा निवडणूक झालं होतं. बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत, म्हणजे जे जिंकलेलं आणि पडलेलं, दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते. त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झालेलं आहे. पोलिसांना काही दुखापत झालेली आहे? पोलिसांना काय झालेलं नाही. सर ते पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन तर आता पूर्ण क्लिअर सांगितलेलं आहे ना मग. गटात झाल्याचं पाहिलं होतं, 2 गटात वाद झाल्याचं पाहिलं होतं. नक्की काय घटना आहे, काय कारवाई केली? मागच्या इलेक्शनमध्ये एक कल्पेश सोनवणे आणि त्याच्यासमोर एक राहुल ठाकरे, हे दोन्ही उमेदवार म्युनिसिपल इलेक्शन लढले होते. आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते. त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्याच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोडवरती त्यांचं भांडण झालं होतं. त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचा मारहाणचं वगैरे झाले होते. मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते. मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होत्या. एकाला एका रूममध्ये, दुसऱ्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसून घेतलं. मग ही जेव्हा घटना ते रोडवरती मारामारी झालं होतं, तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते. मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना, असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलाश सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं. मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूममध्ये आणि बाहेर पण होते. ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटामध्ये आवरण्यात आलेलं आहे. आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे. सर किती जण जखमी किती? म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडतंय. कोणाला ताब्यात वगैरे घेतला आपण? हा? कोणाला ताब्यात घेतला आपण? सर्व आता पोलीस स्टेशनला बसून आहे. म्हणजे आम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो. आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे. म्हणजे पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते. एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो. सर, ज्या ठिकाणी घटना घडली सुरुवातीला पहिल्यांदा 2 गटांमध्ये